नमस्कार मित्रांनो, आज आपण महा-टी-ए-टी आणि सी-टेटसाठी अतिशय उपयुक्त विषय इतिहास इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकातील अतिशय महत्त्वपूर्ण 30 प्रश्न बघणार आहोत आणि ते तुम्हाला येत्या टी-ए-टी पेपर आणि सी-टेट पेपर 1 आणि 2 साठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. चला तर आपण प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 1. गुप्त साम्राज्यात प्रांतांच्या राज्यपालास काय म्हटले जात असे तर उपरी कसे म्हटले जात असे? बौद्ध धर्माच्या महायान पंथाचा उदय कोणत्या बौद्ध संगीतमध्ये झाला? चौथा बौद्ध संगीत काश्मीर कनिष्कच्या काळात. ऋग्वेदातील प्रसिद्ध दशराथ यज्ञ युद्ध म्हणजेच 10 राजांचे युद्ध कोणत्या नदीच्या काठावर लढले गेले होते तर परुनिशी नदी, सध्याची रावी नदी. विक्रमार्कदेव चरित्र या ग्रंथाची रचना करून चालुक्य राजा विक्रमादित्य 6वा याचे जीवनचरित्र कोणी लिहिले तर कवी बिल्लम यांनी लिहिले. दक्षिण भारतातील कोणत्या राजवंशाने सर्वात प्रथम स्वतंत्र आरमार उभारले होते तर चोल राजवंश. हडप्पा संस्कृतीतील धोलावीरा हे ठिकाण सध्याच्या भारतातील कोणत्या राज्यात असून ते कशासाठी प्रसिद्ध आहे तर गुजरात. हे ठिकाण प्रगत जल व्यवस्थापन आणि स्टेडियमसाठी प्रसिद्ध आहे. सम्राट अशोकच्या कालखंडातील रुमिनेदेई स्तंभालेख कशासाठी संबंधित आहे तर गौतम बुद्धाचे जन्मस्थान म्हणजेच लुंबिनी आणि तेथील कर माफीची संबंधित आहे. सातवाहन कालखंडात आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील प्रमुख बंदर कोणते होते? कल्याण आणि सोपारा म्हणजेच नालासोपारा. मौर्य प्रशासनात सन्निधानदाता या अधिकाऱ्याकडे कोणते मुख्य काम सोपवले होते तर मुख्य कोषाध्यक्ष. जैन धर्माचे 23वे तीर्थंकर पार्श्वनाथ यांनी कोणती 4 महाव्रते सांगितली होती? सत्य, अहिंसा, अस्तेय म्हणजे चोरी न करणे आणि अपरिग्रह मालमत्ता गोळा न करणे. दिल्ली सल्तनतच्या काळात कोणत्या सुलतानाने दिवान-ए-अमीर कोही या स्वतंत्र कृषी विभागाची स्थापना केली होती तर मोहम्मद बिन तुघलक. विजयनगर साम्राज्यात आलेल्या अब्दुल रज्जाक हा पर्शियन प्रवासी कोणत्या राजाच्या काळात भारतात आला होता तर देवराय दुसरा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात अमात्य या पदावरील अधिकाऱ्याचे मुख्य कर्तव्य काय होते तर राज्याचा जमा खर्च आणि महसूल पाहणे. मुघल सम्राट अकबराने 1582 मध्ये सुरू केलेल्या दीन-ए-इलाही या नवीन पंथाचा स्वीकार करणारा एकमेव हिंदू कोण होता तर बिरबल. दिल्ली सल्तनतच्या काळात कोणत्या सुलतानाने सिजदा म्हणजे साष्टांग नमस्कार आणि पाबोस पायाचे चुंबन घेणे या इराणी प्रथा दरबारात सुरू केल्या तर गियासुद्दीन बलबन याने. सुप्रसिद्ध मध्ययुगीन विदुषी गुलबदन बेगम हिने कोणत्या ऐतिहासिक ग्रंथ लिहिला तर हुमायूननामा, हुमायूनचे चरित्र. अमुक्तमाल्यद या तेलुगू भाषेतील प्रसिद्ध ग्रंथाची रचना कोणत्या विजयनगरच्या सम्राटाने केली होती तर कृष्णदेवराय. सुफी संप्रदायातील चिश्ती परंपरेची सुरुवात भारतात कोणी केली? ख्वाजा मोहम्मदुद्दीन चिश्ती. मुघल काळात मनसुबदारी पद्धतीमध्ये जात आणि सवार हे शब्द अनुक्रमे काय दर्शवत असत तर जात म्हणजे मनसबदारीचे वैयक्तिक स्थान किंवा पद आणि सवार म्हणजे त्याला ठेवाव्या लागणाऱ्या घोडदळाची संख्या. शिखांचे 5वे गुरु अर्जुन देव यांना कोणत्या मुघल सम्राटाने मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती तर जहांगीर. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार स्थापन झालेल्या कलकत्ता सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते तर सर एलिजा इम्पे हे होते. ब्रिटिश
अंमलाखाली भारताची आर्थिक पिळवणूक मांडणारा आर्थिक निरसन हा सिद्धांत दादाभाई नौरोजी यांनी कोणत्या ग्रंथात मांडला आहे? तर प्रॉपर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया. 1857च्या उठावादरम्यान कानपूर येथील बंडखोराचे नेतृत्व कोणी केले होते? तर नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे. काँग्रेसच्या 1907मधील सुरत अधिवेशनात जहाल आणि मवाळ अशी फूट पडली. या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर रासबिहारी घोष होते. 1916मधील लखनौ कराराचे मुख्य वैशिष्ट्य काय होते? तर राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात राजकीय तडजोड झाली, तसेच जहाल व मवाळ गट एकत्र आले. महात्मा गांधींनी भारतात केलेला पहिला यशस्वी सत्याग्रह कोणता होता आणि तो कधी झाला? तर महात्मा गांधींनी भारतात केलेला पहिला यशस्वी सत्याग्रह हा चंपारण सत्याग्रह होता आणि तो बिहार येथे 1917 साली झाला. लॉर्ड कर्झनने 1905मध्ये केलेल्या बंगालच्या फाळणीचा निर्णय कोणत्या ब्रिटिश गव्हर्नरने जनरलच्या काळात रद्द करण्यात आला? तर लॉर्ड हेस्टिंग्ज दुसरा 1911मध्ये. सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेस अध्यक्षांचा राजीनामा दिल्यानंतर 1939मध्ये कोणत्या नवीन पक्षाची स्थापना केली? तर फॉरवर्ड ब्लॉक. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून आचार्य विनोबा भावे यांची निवड झाली, तर दुसरे सत्याग्रही कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू. 1946मध्ये कॅबिनेट मिशनचे त्रिमंत्री योजना 3 ब्रिटिश सदस्य कोण होते? तर पॅथिक लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि एल.व्ही. अलेक्झांडर हे त्रिमंत्री योजनेमध्ये होते. अशा प्रकारे आज आपण मित्रांनो इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकातील विषय इतिहास यातील अतिशय महत्त्वपूर्ण आपण 30 प्रश्न बघितले आणि या 30 प्रश्नाचा तुम्हाला येत्या TAT आणि CTET परीक्षेत नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा बघा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा, लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल. धन्यवाद.